श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ताली ताली श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम 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 ओ श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम 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 कुंडली कवर हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गणेशाय नमः।
भरतासी निवास महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्ततमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरुत्मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। भगवान राम प्रभु, भगवान महर्षी वाल्मिक, व्यास, जनार्दन, एकनाथ, गावबा काका, माझे सद्गुरू तात्यासाहेब वास्कर आणि तुम्ही सर्व श्रोतेजन, तुमच्या सर्वांच्या चरणी शिरस अष्टांग प्रणाम। 2 मिनिटाचा परिहार देईन। 1 तास लेट आहे, म्हणजे 1ला 5वा संपावा लागतो, 4था संपावा लागतो। आता वाजले 2 आणि माझा घसा बसल्यामुळे मला निमित्त झालं, म्हणजे ओरकावं लागतंय। सर्वांना एक विशेष माफी मागेन। तुम्हाला वाटत असेल हे एक उठतंय दुसरं बसतंय ना, आम्ही का उठायचो आणि बसायचं। तुम्ही मात्र फार मायबाप आहात श्रोते। 5व्या अध्यायाचे चिंतन सर्व महात्म्यांच्या चरणी करण्याचा एक विशेष योग बरेच वेळेला आला, पण आता 2.5 वर्षात आला। त्याच्यामुळं तुमची सगळी इच्छा पूर्ण करू शकत नाही वेळेच्या अभावी, घसा बसल्यामुळं। आणि तुम्ही जाणते आहात महात्म्यांच्या पुढं काय बोलावं। मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायवरी, कथेचं अनुसंधान असे। लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून सुसेनाच्या म्हणण्यानुसार रामानं हनुमंताला पाठवलं औषधवल्ली आणायला। अनेक विघ्नाला पार करून मारुतीनं पर्वत उचलला। पर्वत घेऊन तो लंकेकडे निघाला। वाटेमध्ये भरताचा बाण अडवाला। हनुमंतामध्ये विशेष शंका निर्माण झाली, भरताला शंका निर्माण झाली। संतांच्या शंका या जगाच्या कल्याणासाठी असतात, त्याला शंका नाही म्हणत, त्याला कुशंका म्हणत नाही, त्याला शंका म्हणतात, तर्कदृष्टी त्याला म्हणतात। बाण राम 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 म्हणतो आहे। प्रश्न पहिलाच येतो की लोखंडाचा किंवा लाकडाचा बाण कुठं राम म्हणतो काय? जिवंत माणसं राम म्हणत नाही, मग जड बाण कसा राम म्हणेल? संतांच्या संगतीमध्ये जडालाही चैतन्य निर्माण होतं, हा त्यातला विषय आहे। भरताचं अखंड चिंतन आहे, भरताची तपश्चर्या, त्या तपाच्या माध्यमातून तो बाण राम 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 करत आला। हनुमंतरायाच्या पायाला त्यानं धरलं, बाणाला सुद्धा कळलं सज्जनांचे पाय धरलं की विजय होतो, अपजय होत नाही। आम्हाला वाटतं त्याच्या काय पाया पडायचंय। अजून एक मला सांगायचं राहिलं, मी मग खुर्चीवर बसलो होतो, जे ते माझ्या पाया पडायचे, लाज वाटत होती मला। नाही म्हणावं तरी पंचायत, पुन्हा नको म्हणावं तरी पंचायत, पण मी काय म्हणलंय ते तुम्हाला सांगायचं होतं। माझे वडील हरिभक्तीपरायण दादा महादेव घोडके, त्यांनी मग आम्हाला शिकवलंय, कुणी पाया पडलं की आशीर्वाद द्यायचा नाही, कृष्णार्पण म्हणायचं। म्हणजे जे जे पाया पडतात ते देवा तुझ्याकडं आलं, माझ्याकडं का नाही। साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची, म्हणून भगवंताला तो नमस्कार आपण मी देवाकडं पाठवलंय, पांडुरंगाकडं, रामरायाकडं। आपल्याला आशीर्वाद देण्याचे घेत आमच्यात काय आहे, किती पाप आहे माहित नाही, अजून माणसं असतो आपण। हनुमंतरायाच्या पायाला धरलं बाणानं, याच्यावरनं बोललो होतो। सज्जनही मारुत्रेया, महारुद्र अवतार येतो आणि मारुतीला खाली ओढायला लागला। मालकानं सांगितलं होतं सज्जनाला मारू नको आणि दुर्जनाला ठेवू नको,
बाणाला सुद्धा कळलं सज्जन का दुर्जन, म्हणून पायाला ओढतो. हनुमंतानं खाली बघितलं, रामाचा बाण राम 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 करतो. हनुमंतराला वाटलं माझी ये जातीचे माझं भेटो कोणी, आवडीची धनी फेडाव्या. माझ्या जातीचे मी राम म्हणतो हे बी राम म्हणतोय, याच्या मागे गेलं पाहिजे. राम आणि रामाच्या नामात भेद नाही. ऐका आकाश आणि अवकाश, भेद नाही जैसा नाम आणि नामी तैसा भेद असे. मरुत्र या बाणाच्या माध्यमातून खाली आले आणि तो बाण आनंदी ग्रामामध्ये घेऊन आला. एक सज्जन नामाच्या माध्यमातून जडावर जरी आरूढ झाला तरी तो आनंदाच्या गावातच जातो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. ते गाव कुणाचे तर भरताचे. भरत कोण? ज्या भरतामुळं सर्व जगतातील पदार्थ रसभरीत होतात. तो रस म्हणजे आंबरस नाही, तो रस म्हणजे लिंबाचा रस नाही, ब्रह्मरस आहे तो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. अशा ब्रह्मरसानं न्हालेला भरत, त्या भरताचं ते नंदीग्राम आहे. तिथं हनुमंतरायाची स्वारी आली. म्हणतात भरत श्रीरामाचा निज भक्त, भरते भक्ती उल्हासिता. आचार्य भक्तीचा भरत, भरते निर्मुक्त चराचरा. भरत रामाचा निज भक्त. दुसरा प्रश्न निर्माण होतो, हनुमान भरताच्या गावात गेला. बरं ठीक आहे, कोण भरत? तर भरतात ते उत्तर दिलं या ओवीमध्ये. मागच्या ओवीचं उत्तर पुढच्या ओवीत आहे. साखळी ही 41 ओवीची. कोण भरत? भरत रामाचा निज भक्त. आम्ही सगळे भक्त आहे. डावलता येत नाही, रात्र जागायला लागलो. पण उद्या सकाळपासून पुन्हा संसारात जातो. आम्ही संसाराचं बी भक्त होतो, त्याच्यामुळे आम्ही निज भक्त होत नाही. ज्यांनी लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवंताच झाले. किंबहुना भोसले गुरुजी म्हणायचे देवाने याला माझं म्हटलं. आम्ही पांडुरंगाला माझं म्हणतो, पण भरताला रामानं माझं म्हटलं होतं. त्याच्यामुळे भरताला निज भक्त ही पदवी दिली. भरत रामाचा निज भक्त पहिलं चरण. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात भरते भक्ती उल्हासित. भरताच्या मुळे भक्तीला उल्हास झाला, असा एक अर्थ होतो. किंवा भक्तीनं भरताला पाहिल्यानंतर भरताला उल्हास होतो, भक्तीमुळे भरताला उल्हास होतो. कसं बी असं नाही. भक्त भक्ती आणि भगवान त्रिपुटीचा इथं संबंध राहिला नाही, लय झाला. आपण त्याची फोड करून अर्थ करूया. भक्तीमुळे भरताला उल्हास झाला म्हणून सर्वस्वाचा त्याग केला, आणि त्यागी भरताजवळ भक्ती आली म्हणून तिला उल्हास झाला. आमच्याकडं ज्याला झोप लागली त्याच्याकडे भक्ती येते, कशी उल्हासित होईल? याच्या अंतकरणात जाऊन रामायण गोड रूपानं ऐकावं असं त्या भक्तीला वाटतं ना. आम्ही लागतो डोकला खायला. भक्ती नाही आमच्याकडं थांबत. मग जो एकाग्र असतो त्याच्याकडे जाते. पण शेवटी शरीर ही कथेची सामग्री, देह अवसानावरील. माणसाईनं आपण कधी ना कधी आळस येतो, पण संतांकडं आळस, निद्रा, भय हे सगळं गेलेलं असतं. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, तिथं आळस नाही. त्याच्यामुळं भरताच्या जवळ भक्तीला उल्हास झाला. भरत रामाचा निज भक्त, भरते भक्ती उल्हासित. तिसऱ्या चरणात सांगितलं भक्तीला एवढा आनंद झाला भरताच्या जवळ, त्या भक्तीनं भरताला आपलं सद्गुरू केलं. आता भक्तीला गुरु करायची काय गरज आहे? पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य बोध येती. स्थिर केली ती अचपळे होती, आणि लावी ती भक्तीपंथी गा. पण गुरु परंपरा साधावी म्हणून भक्तीनंही सद्गुरू मानलं. त्या भरताला सद्गुरूला आचार्य म्हणतात. आचरणातून भगवंताच्या ठिकाणी सर्वस्व अर्पण करतो त्याला आचार्य म्हणतात. अयोध्येचा त्याग करून नंदीग्रामामध्ये 14 वर्ष राहतो भरत, म्हणून तो आचरणात शुद्ध आहे. 14 वर्ष राम जमिनीवर झोपतोय,
भरतानं आसन घेतलं नाही महाराज, फुटभर खड्डा खांदून त्यात झोपायचा. माझ्या रामापेक्षा जास्त चढावर नाही झोपणार मी. आचार्य भक्तीचा भरत आणि दुसरं चिंतन नम्र झाला भूतांतेने कोंडिले अनंता. भरत एवढा नम्र झाला की त्यानं अनंत रूपी परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं आणि जगाला तो राम दाखवला. म्हणून अत्रे म्हणतात भरते निर्मुक्त चराचर, चर आणि आचर, जड आणि चेतन सृष्टी, त्या दोन्हीचा उद्धार संतांच्या किंबहुना भरताच्या संगतीनं झाला म्हणतात. भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती वाढावी, भरते भक्ती प्रकाशिली, भरते पालाळिली निज भक्ती. भरतानं भक्तीला वाढवलं, भरतानं भक्तीला पाल्हाळलं, भरतानं भक्तीला प्रकाशलं. असंच आहे. हा विस्तारलाय. पूर्ण घ्या. भरते भक्ती विस्तारिली, भरते भक्ती वाढविली, भरते भक्ती प्रकाशिली, भरते पालाळिली निज भक्ती. विस्तारिली, वाढविली, प्रकाशली, पाल्हाळली, 4 क्रियापद वापरली. अर्थ एक नाही. भरतानं भक्तीचा विस्तार केला, राहिला अयोध्येमध्ये, पण रामाला पाठवलं आमच्याकडं. आणि रामाने काय केलं? देवाची बांधवडी सोडली, रामराजेची गुढी उभा केली, नामानं मोक्षाची गुढी उभा केली. नामाच्या माध्यमातून त्रिभुवन गाजवलं. ज्या वाल्मिकाने रामायण लिहिलं ते सुद्धा म्हणतात, पुराण प्रसिद्ध बोलिला वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. तिन्ही लोकांचा उद्धार केला. याला कारण भरत आहे बरं का, प्रत्यक्ष नसू दे, अप्रत्यक्ष. भरतानं जर हेका धरला असता का नाही, तुला यावं लागतंय अयोध्येला माग चित्रकूटावरून, रामाचं काहीच चाललं नसतं. आपण ऐकलंय राम बी मराय तयार झाले होते, भरतही मराय तयार झाला होता. भगवान भक्ताचं नाही मोडत बर का. सोडविल माझा पण स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. पण भरतानं वाल्मिकाच्या वचनावरून माघारी गेला आणि राम आमच्याकडे पाठवला. विस्तार झाला का नाही भक्तीचा? त्रिभुवनामध्ये विस्तार आहे. पुढे सांगतात भरतानं भक्तीची वाढ केली. वाढवणं या शब्दामध्ये आपल्या भक्तीमध्ये वाढ व्हावी एवढं शिकावं. भरताचं नाही सांगत मी. आम्ही भक्तीमध्ये वाढ नाही करत, उलट कमी 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 करतो. आणि बोलताना तर थाटात बोलतो. लय भजन केली आम्ही. मग आता काय झालं? मग रामनामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. वाढवावं ना. आम्ही कमी करतो, कमी करणं नाही. आतापर्यंत गेलं प्रपंचामध्ये, पण पुढील काळ परमार्थामध्ये वाढवत जावं. कारण म्हातार झाल्यावर काम कमी होतात का नाही? जे तसंच करत असेल नमोन महा कमी होतात. मग भक्ती वाढवावी, त्याला काही कष्ट लागत नाही. भरतानं भक्तीला तारुण्यात वाढवलं, सर्वस्वाचा त्याग केला. इंद्रादिक देवांना सुद्धा लाज वाटायला लागली. आपण उगच वर आलो म्हणजे पदाभिमानानं इंद्र झालो. आम्ही जर खाली असतो तर आम्ही बिवार खरी झालो असतो. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, त्याला वाढवली म्हणतात. ब्रह्मादिक देवाला सुद्धा विशेष वाटलं. काय अवस्था असते भक्तीची. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. गोड अभंग आहे, सगळं बघून घ्या. भरतानं या वाढवली. तिसरं लक्षण आहे, भरतानं भक्तीचं प्रकाशन केलं. म्हणजे भरतानं भक्तीनं जगाला दाखवलं, असा एक अर्थ घ्या. नसेल तर भरतानं रामायणाचं प्रकाशन केलं, म्हणजे लिखाण करून रामायण आमच्यापर्यंत पोहोचवलं. तुम्ही म्हणाल वाल्मिकाने पोहोचवलं ना. संत आणि देव एक असतात.
आणि वाल्मिकी बी संत भरत बी संत आहे, त्याच्यात काय भेद मानायचे? दोन संत नसतातच कधी, देवते संत देवते संत. म्हणून वाल्मिकी आणि भरतामध्ये फरक नाही. भरताच्या माध्यमातून वाल्मिकांनी हे रामायण प्रकाशन करून ठेवलं. त्याला आता हजारो वर्ष झाली, मला ते बी माहित नाही किती वर्ष झाली, ती लाखापर्यंत वर्ष झाली रामायण वाल्मिकांनी करून. कृतयुगाचा त्रेतायुगाचा काळ आहे, कृतयुगाचा शेवटचा काळ आहे. आणि तेव्हापासून रामायण रक्षण झालं कसं हा प्रश्न आहे. त्याचं चिंतन आहे. भरतानं प्रकाशन केलं म्हणून काळ सुद्धा त्याच्याकडे वाकड्या नजरेनं पाहत नाही. आम्ही ज्ञानेश्वरी आणून घरात ठेवली आणि 2-3 वर्ष पाहिलं नाही तर त्याला काय लागते? वाळवी लागते, वाळवी. वाचायजोगच पुस्तक राहत नाही. मग एवढं रामायण राहिलं कसं? कोणी रक्षण केलं त्याचं? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. काळ रक्षण करतो, काळ. काळावर सत्ता असते संतांची. म्हणून इंग्रजाची सत्ता गेली, मुस्लिमांची सत्ता गेली. आमच्या रामायण अजून जसाच्या तसं आहे. हे चिंतन आहे. आतापर्यंत कितीतरी गाणी गेली, कादंबऱ्या गेल्या, पुस्तकं गेली, रद्दीच्या बी पलीकडे गेली. त्याचं कोणी गुणगान गात नाही. पण आजही आम्ही सुंदरते ध्यान म्हणतो, आजही आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. याच्यात नवं वाटत नाही. याचं लक्षण आहे संतांनी प्रकाशन केलं. भक्तीचं प्रकाशन भरतानं केलं. भरते भक्ती प्रकाशली, पुन्हा भरते पाल्हाळली निज भक्ती. पाल्हाळ या शब्दाचा अर्थ उगा लांबवणं नाही. बी लावलं, बियामधनं तसंच येतं, अंकुर येतं. अंकुरातून ते बीज असं विभागतं. त्याच्यातून 2 पानाचं 1 पान येतं. पुन्हा ते पानं 2 होतात. 2चे 3, 3चे 4, 5चे 50, मग मोठा वटवृक्ष होतो. म्हणजे एका पानापासून अनंत पानं त्याला प्रफुल्लित व्हावी, त्याला म्हणायचं पाल्हाळली. ह्याला म्हणायचं भक्ती वाढवली, ह्याला म्हणायचं प्रकाशली. जवळजवळ असा विस्तारातून असा अर्थ होतो. हा मी अंदाज सांगतो. नाथाला काय म्हणायचं होतं मला माहित नाही. वाचा. भरत भक्तीचा निजा ठेवा, भरत भक्तीचा विसावा. हो. भरत भक्तीचा बोलावा, भक्तीच्या गवारी गम भरता. भरताचा भक्ती ही ठेवा होती. दुसरा अर्थ भक्तीचा ठेवा भरत होता. दोन्ही बी अर्थ करा. ठेवा कशाला म्हणायचं? आता आम्हाला वर्गणी मागताना अनुभव येतो. बाप म्हणतो पोराकडे जा, पोरग म्हणतो बापाकडे जा. आपल्या गावात तर नाही सांगत. ठेवा ठेवा. म्हाताऱ्या माणसाकडे कारभार नाही दिला की मग म्हातारी माणसं विचार करतात काहीतरी एफडी करावी, लपडी नाही. बँकेत ठेवावं म्हणजे ऐन टायमाला पोराने काही दिलं नाही तरी उपयोगाला येतं. ऐन टायमाला जे उपयोगाला येतं त्याचं नाव ठेवा. आता पैसा वगैरे आम्ही धन द्रव्य जमीन आमच्या नावावर करून देतो, मुलाला देत नाही. परंतु ते उपयोगाला येतच असं नाही, त्याला प्रारब्ध लागतं. आणि प्रारब्ध नसेल तर मग काही सांगता येत नाही. कुठं पडेल, काय जाईल, काही सांगता येत नाही. हातातला घास गिळायची सुद्धा सत्ता आमची नाही. पण भक्ती मात्र आमच्या प्रारब्धामध्ये निश्चित कार्य करते. आणि भक्ती आमचा असणार भगवान सेवा करतो म्हातारपणाला. बर का, मला ती ववी आठवत नाही आणि आठवली तरी सांगत नाही, उशीर झालं. भगवान परमात्मा त्या राम भक्तांची सेवा करतो, शुश्रूषा करतो. मुलं काय आमची सेवा करणार आहे? कशा पाय बोललो? भक्तानं भक्तीला ठेवा करावा. पूर्वीचं गोड एक भागवत भावगीत होतं बघा. आता त्या लोकांना वाटतं जुनं झालं ते. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा. आता कुठलं मोक्षाचं दार बर का ते आई दार उघडणे. मोक्षाचं दार उघड करणारी शक्ती रामाच्या असणाऱ्या नामात आहे. म्हणून भरतानं भक्तीला ठेवा केलं होतं. आता एक दुसरा अर्थ, भक्तीला भरत ठेवा वाटायचा. भक्तीला वाटायचं जगामध्ये मी गांजले, लोकांनी मला त्रास दिला. देतात लोक, गोहत्या होते, ब्राह्मणाच्या हत्या होते. लोक असणार काय बोलतात ते सांगता येत नाही.
आज त्या मोबाईलनं तर एवढं वादंग वाजवलंय की भक्तीच नाही देवच नाही म्हणतात. काय वाटत असेल बिचारीला? कोमे असते, व्याकुळ होते, मग ती धावत येते. मुलीनं सासरी जाचात सहन करावं आणि पुन्हा माहेर येऊन आईच्या कुशीत रडावं मुंडकं घालून. तशी भक्ती आमच्या भरताच्या कुशीत येते, डोळ्यात पाणी आणते. माझी भरत आय्या ठेवाय तिचा, म्हणून भक्तीचा ठेवा भरत. भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा. भक्तीला भरताच्या जवळ विसावा वाटतो. विसावा कळ विश्रांती. सगळं जग विसाव्यासाठी पळतं पण अजून मिळालं नाही. तुकोबाईने अगोदरच लिहून ठेवलं 400 वर्षापूर्वी, पण आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही. क्षण तो एक नाही विसावा, 184 भोगिल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मीपणा. भोवंडीत पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा. क्षणभर सुद्धा विसावा नाही. आमच्या भक्तीमध्ये संतांमध्ये विसावा असतो. तुका म्हणे फिटे धनी हे सज्जनी विश्रांती. भरताच्या जवळ भक्तीला विसावा विश्रांती मिळाली. मग तुम्हाला मला वाटेल मग आमच्या जवळ काही टोचतंय काही तिला? का भक्ती आमच्या जवळ विश्रांतीला पावत नाही? आम्ही ती आल्या आल्या काम लावतो तिला. आता तर इतकी काम भक्ती लावली. मुलीला शेतकरी नको, नोकरदार असू देन, जमीन बी असू देन, मुलाला मुलगी मिळू देस, त्या भक्तीला काम लावायला लागले. भक्ती एवढी करायची तिला भलतीच बिचारी वैतागली. हो, जिथं जाईल तिथं भक्तीला काम लागायला लागले. अरे मला विसावाय का नाही? भक्ती आमच्या भरताच्याकडे गेली. म्हणले काय काम आहे का? ते म्हणले नाही, निवांत राहा. म्हणून भरत भक्तीचा विसावा. भरताच्या जवळ तिला जिव्हाळा प्राप्त झाला. जिथं विसावा असतो तिथं ओलावा असतो, असावा लागतो. झाड आहे पण पानाच नाही त्या झाडाला. सावलीला बसला झळया लागल्या, कुठेही ओलावा. भक्तीला ओलावा बी मिळाला, विसावा बी मिळाला. का मिळाला? भक्तीची आगावा रिगम भरता. भक्तीला काही अधिकारी लागतो. जरी शास्त्र म्हटलं असोनी संसारी, जिवे वेगू करी वेदशास्त्री उभारी बाह्या सदा, तरी सुद्धा अधिकारी भक्तीला लागतोच महाराज. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. त्याला वैराग्य लागतं, ज्ञान लागतं, ब्रह्ममय अवस्था लागते. भरताच्या ज्या जवळ ती परिपूर्ण रूपानं होती. भक्तीचे 2 प्रकार असतात. साध्यक भक्तीला सगळे अधिकारी आहेत आणि साध्य भक्तीला भरत अधिकारी आहे. इथं भक्तीचं वर्णन केले ते साधक नाही, भरताचं वर्णन आहे साध्य भक्ताचं. भरत साध्य भक्त असल्यामुळं भरताच्या जवळ भक्तीला विसावा ओलावा मिळाला आणि भक्तीच्या गावामध्ये भरताचा रिगम झाला. भक्तीचं गाव कोणचं? नामाचं स्मरण. भक्तीचं गाव कोणचं? भगवंताचं चरण. भक्तीचं गाव कोणचं? ब्रह्मरस. आणि याच्यामध्ये भरतानं प्रवेश करण्याचा अधिकार मिळवला. इतरांना तिथं अधिकार नाही, कारण एकाच अंतःकरणामध्ये संसार आणि भक्ती राहू देत नाही, राहत नाही. आमचं एका अंतःकरणामध्ये भलतच भरलेलं असतं. जत्रत बी आम्हीच पुढारी, परमार्थात बी आम्हीच पुढारी. कुठं बी तिकडं बी इकडं बी असं चालत नाही. हो, एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला वाटिता ते तुला येईल कैसे. भरतानं एकमेव भगवान परमात्म्याचं चिंतन केलं होतं. त्या रामालाच हृदयामध्ये असणारा ठाव दिला होता, म्हणून तो भक्तीचा अधिकारी झाला. भरते सत्या सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रगट राम राम, सर्वत्र पाहावो सर्वांसी. भक्तीतलं वर्म काय? एवढा अधिकार भरताला का प्राप्त झाला? त्याचं उत्तर पुढच्या ओळीत आहे. का भक्ताला भक्तीच्या गावात प्रवेश झाला? तर त्याचं चिंतन आहे. भरते सत्य सद्भाव. भरतामध्ये जो सद्भाव आहे, सद म्हणजे अखंड भाव. भाव या शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा विश्वास. आणि श्रद्धा विश्वास असण्यासाठी इंद्रियावर संयमन करावं लागतं. श्रद्धावान लभते ज्ञानम.
सगळं त्या भरतानं केलेलं होतं. म्हणून भरत असणारा वर्णन करताना नात्रे म्हणतात भरते सत्य सद्भाव. भक्तीच्या ठिकाणी भरताकडे सत्य सद्भाव होता, म्हणजे खरा भाव होता. याचा उलट अर्थ काय निघेल? सत्य का म्हणावं लागलं? सापेक्षतेनं माणसामध्ये खोटा बी भाव असू शकतो. एकमेकाला म्हणतातच की मनी नाही भाव द्यावा मला, याचा अर्थ भाव नसतो. पण भरताचं तसं नाही, सत्य स्वरूपानं सत्स्वरूपानं भाव आहे. भरते साचार अनुभव. भरताला रामाचा अनुभव आला होता. काय आला होता? भरताला रामाचा अनुभव आला होता. नामाच्या चिंतनामध्ये कमीत कमी 7 कोटीच्या पुढे जाल तुम्ही नामस्मरणामध्ये. विशेष अनुभव येतो महाराज भक्तीचा. आमची तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून आम्हाला अनुभव येत नाही. आमचा अनुभव वेगळाच असतो. गेलता काय सक्तीला पांढरेवाडीला, माणसं किती होती, नीट ऐकत होती का, जेवायला काय करतं, हे अनुभव नाही. ऐसा ज्याचा अनुभव न विश्वदेव सत्यत्वे. 2 मिनिटाची गोष्ट सांगतो. राजस्थानामध्ये एक म्हातारण म्हातारी दोन्ही डेलजत बसायचे, नामस्मरण करायचे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. वय झालं होतं 80 वर्ष. पोटी मुलबाळ नाही, श्रीमंती चांगली, पण भगवंताला सर्वस्व अर्पण केलं. सकाळी उठून थोडस आहार करायचे आणि जे नामस्मरण करायचे आता मापावं लागायचं त्यांना. मग ते शेंगदाणे किंवा मका घ्यायचे, रामकृष्ण हरी म्हणायचं, मका बाजूला सरायची किंवा शेंगदाणा बाजूला सरायचे. संध्याकाळी त्या म्हाताऱ्यानं बायकोला विचारायचं तुझं किती भजन झालं? मग तिनं सांगायचं माझं 250 झालं, माझं शरभर झालं. यानं सांगायचं तुझ्यापेक्षा जरा माझं कमीच झालं, माझं 125 झालं. काय झालं? भजन भजन. थंडीचे दिवस आले. थंडीच्या दिवसामध्ये भगवान कृष्ण स्वप्नात आले. अनुभव सांगायचा आहे मला. अरे म्हणले तुम्ही आपलं मस्त मध्ये देल जातय, मी तुमच्या आंब्याखाली असतो, मला गोंगडं दे ना एखादं. म्हणले कृष्णा लगेच येतो रे, माफ कर, मला चुकलं. भगवान स्वप्नामध्ये आले. त्या म्हाताऱ्यानं सकाळी उठून घोंगडं आंब्याखाली टाकून आलं. लोक म्हणले घोंगडं का फेकून आला? ते म्हणजे माझा देव तिथं बसणार आहे. म्हणले म्हातारपणाला साठीला बुद्धी नाटी झाली, म्हातारं बिघडलं. खरंच घडलं बरं का. म्हातारं बी घडलं, बिघडलं नाही. अंतर टाका. आनंद झाला. काही काळानंतर 1-2-3 महिने गेले. गावातला एक कटाळ्या सुटला. पोरांनी मारलो तो असा सुटला महाराज. 2-3 माणसाला त्यांनी एकदम आदू केलं. पोटामध्ये शिंग खोपसलं. लहान लेकरं 2-4 तुडवली. हा म्हातारा त्या मळ्यातून असणारा रामकृष्ण हरी म्हणत म्हणत बोळात नाही येत होता. समोरून तो कटाळ्या. वयाच्या मानाने याला ऐकू येत नव्हतं. एवढ्यात मोठ्यानं असणारे लोक ओरडायला लागले, ओ बाबा बाजूला सरा, कुठंतरी घरात व्हा. बैल आले, त्याला व्यसन नाही, कटाळे तो सांड आहे. यानं ऐकलं नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण द्या ते सांभाळे. जवळ बैल आला. पोटाला शिंग चिकटलेली दिसली लोकांना. आणि एवढ्यात त्यानं दोन्ही पाय उचलले, बाजूला असणारे केले, दुसऱ्या बोळातनं पळून गेला बैल. धक्का लागला नाही, शर्टही फाटला नाही. मग लोक म्हणले कसं झालं? लागलं का बाबा कोणाला? नाही म्हणले लागणारच नाही. का? म्हणले मी भजन करतो ना, त्याच्यामुळे माझा कृष्ण आला, त्या कटाळ्याच्या शेपटीला धरलं, हिसका दिला आणि मग त्यानं बाजूला वळून ताणून लावला. म्हणले त्या बोळातनं. मला कसा कटाळ्या मारल? ते म्हणले आम्हाला का दिसला नाही? ते म्हणले मग रोज शेर 2 शेर भजन करावं ना, त्याच्याशिवाय दिसत नाही. आचरणावर बोल. काय झालं? भरते साचार अनुभव. भरताला असा अनुभव झाला होता आणि तो अनुभव भरतानं सर्वांना दिला. भरते 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 पाहिली निज शांती स्वानंद. भरतानं काय एवढा अधिकार प्राप्त झाला? तर भरतानं भक्तीला अपंगिलं होतं. अपंगिलं म्हणजे भरतानं भक्तीला जवळ केलं.
कधीही तिला दूर केलं नाही महाराज. प्रदक्षिणा करताना खडी जर टोचली तर नाही खालनं, देवाला शिवे देतं, ह्याच्या वारीला आलून पायाला टोचलं, असं नाही चालत. कधी नाही सोडलं भगवंताच्या भक्तीला त्यानं. याला अपंगिली म्हणतात. भक्तीला आपलंसं करायचं असेल तर वैराग्य वाढवावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. सर्वस्वाचा त्याग केला आमच्या भरतानं. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधून राजमाता निंदू भरते केली. आईची पूजा करावी पण भक्तीसाठी भरतानं निर्भसना केली कैकेयी मातेची. विरक्ती वाढवली. मग लोक म्हणले काय मिळेल त्याला. भरते पाहिली निज शांती. भरताला अखंड शांती प्राप्त झाली. तिला निज शांती म्हणतात. निज शांतीलाच दुसरं नाव आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, तिलाच मोक्ष म्हणतात. आणि ही भरताला प्राप्त झाली आणि ती सगळ्या जगताला त्यानं दिली. भूते भोगिती स्वानंद वाचा. वा चंदन मलई नावाचा डोंगर होता. मल्यागार जातीचं चंदन, त्याच्यावर झाड एक. बाकीची बी इडी बागडी लईच झाड होती, पण एका झाडामुळं बाकीची झाड सुद्धा चंदन झाली. वाचा. वा एक चंदनाचं झाड बाकीच्या डोंगरावरल्या सगळ्या झाडाला कसं सुगंध देईल शंका वाटते. ते म्हणजे कसं देईल नाही, कसं झालंय का नाही. आपण तेथे गेला नाही, उपडून आणला अंगवात वरून गेला, तेने गिरी केला चंदन वर्णवार आलं. मल्यागार चंदनामध्ये असणार ते स्थिरावलं, वार सुगंधित झालं आणि ते वार बोरीच्या, बाबळीच्या, लिंबाच्या, बेसरम, आमच्याकडे त्याला महानंदा म्हणतात, येड्या बाबळी, त्याच्यात ते वार घुसलं. ती सगळी लाकडं चंदनाची झाली. आकार बदलला नाही, पानं बदलली नाही, उंची बदलली नाही, जात बदलली नाही, फक्त आतलं काढलं आणि दुसरं भरलं. जे खळांची व्यंकटी सांडो व्यंकटी काढली, अंतःकरणामध्ये भगवंताचा प्रवेश केला, सुगंध दिला. सुगंध ते लाकूड बाजारात विकायला आलं. आम्हाला ओळखू येत नाही चंदनाचं आहे का काय. चंदनाच्या संगतीत येत नव्हतं तर 10 रुपये किलो होतं. चंदनाच्या संगतीत आलं की 1,00,000 2 लाख रुपये किलो झालं. तुम्हाला जर आपला भाव वाढवायचा असेल तर संताच्या संगतीत या. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. वाचा. एका वनस्पतीचा बडिवार चंदन केला डोंगरा, बहकत से चोखेर सुवास थोरा. एक वनस्पती चंदनाची आणि डोंगरावर हजारो झाडं होती. त्या सगळ्या झाडाला त्यानं मोल अमोल केलं. म्हणजे 10 रुपये किलोच 1,00,000 रुपयाचा भाव मिळवून दिला. कोणही असा दाता चंदनासारखा, पण संत त्याच्याही पेक्षा मोठे दाते आहेत महाराज. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. चंदनाचं एक झाड सगळ्या डोंगरावरल्या सगळ्या झाडांना चंदन करू शकतं. आमचा भरत सगळ्या सृष्टीतील भक्त मंडळींना आनंद का देऊ शकणार नाही, असा तारतम्यातून अर्थ केला. असं कसं घडलं, असं कसं घडलं. गोड ओवे, थोडी दुरुस्ती ओवीची करायची होती. 2-3 रामायणामध्ये बघितलं माझ्याची माझ्याची माझ्याची, म्हणून मी बी या रामायणामध्ये माझ्याची लिहिलं. कारण आगावपणा कशाला करायचंय वाटलं. नाहीतर वाशीच्या रामायणामध्ये स्पष्ट लिहिले माझ्याचे हृदयी भगवंत मा. मग ज्याच्या हृदयामध्ये जर भगवंत
एक चंदनाचं झाड सगळ्या डोंगरावरील झाडाला चंदन करतं, मग भगवान भरताच्या हृदयामध्ये जर राम असेल तर इतरांना तो राम का दाखवणार नाही? माझ्याचे हृदयी, माझ्याची नाही, माझ्याचे हृदयी भगवंत. भगवंत म्हणजे षडगुण ऐश्वर्य संपन्न युक्त, त्याला भगवंत म्हणतात. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू असा भगवंत मूर्तिमंत रूपानं माझ्या हृदयामध्ये. मग ज्याच्या हृदयामध्ये तर मग त्याला काय प्राप्ती होणार नाही? यश मिळतं, श्री मिळते, ऐश्वर्य मिळतं, ज्ञान मिळतं, वैराग्य मिळतं. आणि हे सगळं कशानं कुणाकडं असतं? तर त्या संतांकडं असतं महाराज. संत उदार उदार फोडिले अनंत भांडार, कारण त्यांच्यामध्ये भगवंत असतो, त्यांना काही कमी नसतं, म्हणून त्यांना काय ऊन आहे असं वर्णन केलं. दृष्टीच्या समोरचा विषय, डोळ्याला दिसणारा विषय. आम्हाला आता दिसतं, वाचणार एक दिसतो, सांगणार एक दिसतो, इकडे इकडे बघितलं की ऐकणार दिसतात, फोटो दिसतात. आमच्या बुद्धीमध्ये खोट असल्यामुळे वेगळं 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 दिसतं. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालट तिरंग, धरू जाता संगम तरी तो होय बाधक. भरताच्या दृष्टीचा विषय एकच झाला होता, तो म्हणजे राम. त्याच्यामुळं भरताच्या हृदयात राम आहे. मग झालं माझ्याचे हृदयी भगवंत, भरताच्या हृदयात राम आहे, भरताच्या कानात राम आहे, भरताच्या डोळ्यात राम आहे. म्हणून सगळ्या सृष्टीमध्ये त्याला असणारा राम दिसतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही पर्यावरेना. आतला राम दृष्टीमार्फत जगताकडं ज्या वेळेला जगाच्या असणारा विषय झाला त्यावेळेला जगतही राम आहे. पण कधी जागता जगदेव राखा काही भाव, जाग राहिलं संतांच्या वचनामध्ये तर जगच देव ही अनुभूती येते. म्हणून भरताचं लक्षण सांगताना म्हणतात, दृश्य म्हणजे पाहणं, दर्शन म्हणजे पाहिल्यानंतर येणारा अनुभव, आणि द्रष्टा म्हणजे त्या दृश्याला पाहणारा. हे तिन्ही राम झालं होतं. वाचा. कानावर शब्द पडला, मगाच्या डोळ्यासारखंच आहे. कान, डोळ्याची त्रिपुटी दृश्य दृष्टा दर्शन, कानाची त्रिपुटी श्राव्य श्रावक श्रवण. श्राव्य म्हणजे ऐकणं, श्रावक म्हणजे ऐकणारा, आणि काय ऐकलं याला म्हणायचं श्रवण. भरताच्या कानातच राम आहे, भरताच्या हृदयात राम आहे. म्हणून जगामध्ये जे शब्द आहे तो शब्दही भरताचा राम झाला. वा चिदाकाश. भरताच्या नाकानं वास घेतला तर त्याला वास आपल्यासारखा येत नव्हता. आपल्या नाकाला येतो सुगंध आणि दुर्गंध. भरताचं द्वंद्व गेलं होतं म्हणून भरताच्या नाकाला रामरूपाचा वास यायचा. परेश म्हणजे पराधी वाचेला जो कळत नाही असा परेश, तो वास भरताच्या नाकाला यायचा. म्हणून घ्राणे, घ्राण म्हणजे वास घेणं, वास घेणारा आणि आलेला वास हे भरताला एकरूप झालं होतं. डोळं, नाक, कान, चौथं ज्ञानेंद्रिय त्वचा नावाचं. त्वचेला स्पर्शाचं ज्ञान होतं. पोळलेलं, चिकटलेलं, टोचलेलं, मऊ लागलेलं, येशी ह्याचं ज्ञान होतं का नाही? भरताला ते ज्ञान नव्हतं महाराज. पोळलं तरी रामच, टोचलं तरी रामच, आपटला तरी रामच, गुदगुल्या झाल्या तरी रामच. सगळं रामरूपाचा अनुभव त्वचेला आला होता.
रसना रातली आवडी वा एका राम रसाची गोडी त्रिपुटी झाली देशोधडी रसना उसंडी रसाते पाचवं ज्ञानेंद्रिय रसना. रसना म्हणजे ते आपण उन्हाळ्याचं पेत होते नाही. रसना या शब्दाचा अर्थ आहे संस्कृतामध्ये रसना म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला जीभ म्हणतात. ही जीभ असणारी भरताची कशी झाली? जिभेचं मुख्य काम आहे चव घेणं आणि दुसऱ्या खात्याची मंत्री आहे ती बोलणं. कुठं बोलावं, किती बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं कळत नाही. पण त्या जिभेला असा विशेष असणारा भरतानं सत्संग प्राप्त करून दिला. जीभ ब्रह्मरसाची गोडी घेऊ लागली आणि बोलताना सुद्धा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. भगवंता एक शब्द तो मुख्य बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. अशा रूपानं त्या जिभेची त्रिपुटी देशोधडीला गेली आणि ती सतत जीभ नामाचं म्हणजे रामाचं चिंतन करू लागली. वा निष्काम कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय आता 5 कर्मेंद्रिय. भरताने एका ओळीत सांगितलं ना खरे. कर्मेंद्रिय याच रीती म्हणजे जशी ज्ञानेंद्रिय रामरूप झाली तशी हात, पाय, वाचा, गुद आणि शिश्न हे 5ही ज्ञान कर्मेंद्रिय त्या ज्ञानेंद्रियाच्या मागे लागली. ज्ञानेंद्रिय पुढे चालत होती कुठं? भक्तीच्या पंथामध्ये चालत होती. म्हणून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सुद्धा भक्ती मार्गाला लागली म्हणतात. ऐसा भर करावे कोंदला तो देश श्रीराम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला थोडं लक्ष द्या. तिसरा शब्द आहे अत्यंत. पहिला अत्यंत विश्वासी आणि आता या ओळीमध्ये अत्यंत सुखावला. ज्यानं भगवंतावर अत्यंत विश्वास दिला त्याला अत्यंत सुख मिळतं. एवढं ऐकलं तर बाज झालं. भगवंतावर थोडा विश्वास दिला तर थोडं सुख मिळतं. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान म्हणजे सुख. कधी? सदा नाम घोष तेव्हा सदा समाधान आणि कदा नाम घोष कदा कदा समाधान. कारण भगवंताच्या भक्तीमध्ये असं समीकरण असतं. आपण जेवढं प्रेम भगवंतावर करू त्याच्या अनंत पटीनं देव देतो. भाव जैसा तुम्ही माझ्या ठाई धरा तैसाच मी खरा तुम्हाला गी. म्हणून भरताचं लक्षण सांगताना इथं म्हणतात आईसा भरत रामे कोंदला. असा भरत रामानं गच्च भरला होता. भरतामध्ये एकही विकार राहिला नव्हता. काम, क्रोध, मद, मत्सर हे काहीच राहिलं नव्हतं. महाराज तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रेते. असा भरत रामानं गच्च भरला होता. आता देव फक्त भरतातच राम भरला आणि बाकीकडे काही रिकामय का? ज्यावेळेला देव अंतःकरणामध्ये भरतो त्यावेळेला जग रामरूप दिसतं. म्हणून भरताच्या दृष्टीनं जगतही असणार राम झालं. तो देशची राम झाला. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम दुहून सांडियेले. म्हणून जगही राम दिसायला लागलं. तो देशाची राम झाला. मग भरत अत्यंत सुखावला. परमार्थामध्ये अत्यंत सुख कधी मिळतं? अंतःकरणामधला राम जगामध्ये व्यापक दिसावा, द्वैताचा संबंध संपावा, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी, त्याला समाधी म्हणतात. आणि या स्थितीमध्ये भरताच्या माध्यमातून सगळी सृष्टी सुखमयी झाली. वाचा राम रूप सकल
विस्मित नगराच्या बाहेरचा आराम. हे अजून भारताची गाठ पडली नाही बरं का. हनुमंतानं नंदी गाव कसं आहे ते बघितलं. काय गाव कसं आहे ते बघितलं. तुम्ही रोज कालवा नाही करता थोडा थोडा, पण आज बाहेर गावच्या लोकांसाठी तर गप बसले. बाहेरच्या गावच्या लोकांना तुमच्यासाठी तर आमचं गाव चांगलं आहे बरं का. अजिबात कालवा केला नाही कोणी, कारण त्याचा फायदा म्हणजे इकडे शक्ती आणली. मारुतीच्या मध्ये पुढे जागाच मिळत नाही आणि महिला पुढे बसतात आणि सर तिकडं सर इकडं. रात्रभर कालवा असतो. 6व्या आद्या 3 बऱ्या नारळ फुटला आमच्यात, पण आज थोडासा पट्टांगण मिळाला त्याच्यामुळे सगळे शांत आहेत. कशापाय बोललो पुन्हा वाचल. नगरा बाह्य आराम. गावाच्या बाहेर सुद्धा आनंद. गावाच्या बाहेर काय असतं? गेस्ट रूम, काय गेस्ट हाऊस, काय विश्राम धाम, तिथं सुद्धा असणार आनंद आनंद आनंद. नगरा बाह्य आराम. वृक्ष ध्वनी राम राम, झाडं दगड सगळं राम 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 झालं होतं. आणि त्याच्यामुळं हनुमंतरायानं ते पाहिलं. फक्त माझ्या एकट्याकडे भक्ती होती. लंकेत गेलो तर सगळे असणारे राक्षस रावणाचं बोलायचे, देवाचं नाव सुद्धा घेत नव्हते. मी एकटा राम राम म्हणायचो, पण इथं सगळं गावच राम म्हणत्या. सगळं नंदीक राम 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 झालं. आणि आपल्या जातीचं भेटलं की मग अत्यंत सुखावला. भरताला अत्यंत आनंद झाला आणि त्यानं अपूर्व पाहिलं, म्हणजे पूर्वी कधी दिसलंच नाही ते हनुमंतरायाला हनुमंतानं पाहिलं. म्हणतात दिशा तुम्हारी रामे, वा तुम्हे कोंदिली राम नामे. वायू वायू करजे राम नामे, योम रामे कोंदले. 10 दिशेकडं राम 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 राम. हरीची आदास हरी 10 दिशा, 10 दिशेला राम राम राम. गवताकडं पाहिलं, गवत राम म्हणायची, तृण राम म्हणायचं. अजून योम रामे कोंदले, वायू गरजे राम नामे. पंचमहाभूत राम 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 म्हणायची. 2 असतात पंचमहाभूत, पिंडामध्ये बी असतात आणि ब्रह्मांडामध्ये बी असतात. आता पिंडामधलं बी वर्णन येणार आहे आणि ब्रह्मांडामधलं बी वर्णन येणार आहे. नीट ऐका. मग पुकारलेले वाचक मागे येऊन बसा. सत्संगे धरा सदरा, भूते वागवीत निरंतरा. वा. सांडू कठीण प्रकार, मृदू सुयझा. सतसंगती. भरताची सतसंग लागला पृथ्वीला. पृथ्वी जड आहे पण क्षमाशील आहे. तेवढ्यामुळे भरताचा सत्संग लागला. पृथ्वीनं आपलं जडत्व टाकलं म्हणजे ती सुकुमार झाली. पिंडामध्ये पृथ्वी असते त्यावेळेला ती कठीण नसते. बाहेरील पृथ्वी कठीण आहे पण पिंडातली पृथ्वी कठीण नाही. कधी आपल्याला खालचं टोचतं, दगडावर झोपल्यावर टोचतं का हाडच टोचतात? कधी नाही. पृथ्वीचा भाग आहे, नाही कधी टोचत. म्हणून भरताचा सत्संग, भरत म्हणजे आत्माराम स्वरूपाचा आहे. भरताच्या सत्संग पृथ्वीला लागला. तिनं कठीणपणा सोडला आणि मऊ झाली. ही पिंडातली पृथ्वी होती. आता ब्रह्मांडातली सांगा. सत्संगती मुलावली, अति शांती घरेची आली. एकात्मता विस्तारली, वर्तू लागली या विरुद्ध. रामदास यलमार, सुभाष गायकवाड, बाळू मानी, रामचंद्र गायकवाड या वाचकांनी यायचंय. नसेल तर तानाजी या वाचा पुन्हा. सत्संगती मुलावली, अति शांती घरेची आली. एकात्मता विस्तारली, वर्तू लागली या विरुद्ध. पृथ्वीला झालेला भरताचा संघ विस्तारित झाला.
आणि पृथ्वी अविरुद्ध वर्तायला लागली. म्हणजे पृथ्वीवर कोणी घाण केली तर त्याला काही म्हणत नाही, पूजा केली तरी बी नटत नाही, घाण केली, फाडलं, तिला बार काढलं तरी बी रुसत नाही. याला अविरुद्ध म्हणतात. अशी दशा त्या पृथ्वी मातेनं केली. आता वाचकाने थोडं स्पीड लावा. मी थोडं स्पीडनं सांगेन. मला 10 वेळे जरा विस्तारानं सांगा म्हटले होते, पण माफी मागून मी 20 वेळचा विस्तार थोडा करण्याचा प्रयत्न केला. आता थोडं जलद घेण्याचा प्रयत्न करेन. वाचा. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. वा. सत्संगती झाली जीवनाय, विसरोनी अधोगमना, ऐक्यव्रती सकळ जना, अति स्वजन मधुरत्वे. भरताचा संघ आप नावाचा तत्व म्हणजे पाण्याला झाला. पाण्याचा स्वभाव आहे खाली वाहणं, पण ते पाणी खाली वाहणं सोडलं त्यानं. खाली वाहणं म्हणजे अधोगतीला जाणं, हे त्यानं सोडलं आणि त्याला सद्गती प्राप्त झाली. वाचा. गाय देखोनी सज्जन, निनिवी देवोनी जीवन, व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण करीची. भरताच्या सतसंगतीमुळं पाण्यामधलं द्वैत गेलं. गाय पाणी प्याली तरी आनंदच, वाघ पाणी प्याला तरी आनंदच, डब्यात भरून नेलं तरी आनंदच, तांब्यात भरलं तरी बी आनंद. वाचा. तेजासी होता सत्संगती, आकर्षण दाहक हरी हरी. स्वये प्रकाश सर्वभूती, ती जगती माझी विचरे. तेज नावाच्या तत्वाला भरताचा सतसंग लागला. त्यानं पोळायचं सोडलं आणि प्रकाश देऊ लागलं. जाने प्रकाशले निजग्रही, त्याशी प्रकाशा गुणे नाही. हरी हरी. मानखा चोर आल्या पाही, प्रकाश त्यासही तैसाची. घरामध्ये दिवा लावणाराला बी प्रकाश आणि चोरी करणाराला बी प्रकाश, म्हणजे बिल भरणाराला बी प्रकाश आणि आकडा टाकणाराला बी प्रकाश. द्वैत का गेलं त्या प्रकाशाचं, तर भरताचा सतसंग म्हणतात. वायू सत्संगा लादला, चंचलत्व फुले विसरला. हरी हरी. योगीश्वरा भेटवाला, निश्चल झाला निजरूपी. चौथं तत्व आहे वायू नावाचं. ते भरताच्या सत्संगतीत आलं. भरताकडे जप होता तो अजपाजप होता. म्हणजे कुंभक रेचक पूरक हे नामस्मरणाला जोडलं होतं. कनेक्शन जोडलं की आपोआप मोटर फिरते का नाही, तसं नामस्मरण श्वासाला जोडलं होतं. त्याच्यामुळं भरत झोपला काय आणि उठला काय. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ते वायू असणाऱ्या रामाच्या नामाच्या माध्यमातून एवढा पवित्र झाला की तो योगेश्वराला भेटायला गेला. म्हणजे योग म्हणजे चांगदेवासारखे हटयोगी, राजयोगी, त्या प्राणायामाच्या माध्यमातून त्यांना भेटायला गेला आणि त्यांना ही सुख दिलं. म्हणतात विचरे तरी सर्व देही, पर्यासक्त नव्हे काय. सुवास दुर्वास न मने गाई, निसंग पाही विचरत. हागणदारीला, फुलाच्या बागेमध्ये कुणीकडे जरी वारा गेला तरी सुगंध दुर्गंध म्हणत नाही. का? भरताचा सत्संग प्राप्त झाला. सत्संग लागले आकाशे, खुपनेले पैकोनास. विसरोनिया निरवकाश, विरक्त उदास सर्वत्र बसे. भक्तीचा भरताचा सत्संग आकाशाला लागला. आणि आकाशाचं, आकाश म्हणजे पोकळी बरं का, हे सगळी पोकळीला आकाश म्हणायचं. जे मोठे असतात का नाही ते कोणाला जाणत नाही. खाऊन या दीड पान, सदा वाकडीच मान. पण आमचं आकाश इतकं मोठं आहे, काय नम्र आहे हो. मगाच्या चहाच्या कपात आधी काय होतं? पोकळी होती, आकाश होतं. जसा चहा होतं तसं बाबा तू का बसना, आम्ही जातो बाहेर. त्या चहाला जागा दिली ना आकाश बाहेर गेलं. अर्धा कप राहिला तर अर्ध्या कपात मी राहतो, तू अर्धा. असं कोणी असं आपल्यात असतं का? याला अवकाश म्हणतात. निरावकाश रूपानं राहिलं म्हणजे कोणालाच त्रास न करता भरताच्या सतसंगतीमध्ये ते आकाश सर्वत्र उदास, सर्वत्र वशे. उदास म्हणजे हे बी माझं नाही, तेही माझं नाही, माझं हेही नाही, माझं तेही नाही, झालो पाही रिकामा. म्हणून कुणाचा द्वैत भाव, किंवा
दुरान्वय कुणाचा करत नाही. शत्रू समशत्रूचे मित्रेचे तथा मानापमान हो ही दशा आकाशाला भरतामुळं झाली म्हणतात. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधार न लिपे एकही विकारी सतसंग थोरी. एवढी आपल्या निज शरीरी म्हणजे या आकाशाच्या पोकळीमध्ये उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो आणि कधी कधी अवकाळा येतो. परवादीच्यापासून आम्ही भेट होतो, पण रात्री म्हणलं नाही यायचा. आमच्या रामभक्तावर कृपा आहे रामाची. आज त्यानं भीती बी लावली नाही आम्हाला, नाहीतर काल गरजायला लागलं होतं. याला अवकाळा म्हणतात. भरताच्या सतसंगतीमध्ये हे सगळं उन्हाळा पावसाळा हिवाळा सतसंगतीत आल्यानंतर स्थिर होतात. आईसे नगर घेची संत श्रीराम भजनी नित्य रत. धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. एकटा भरत असणारा भगवंताच्या चिंतनामध्ये असं नाही, सगळं नगरच त्या नंदीग्रामाचं भरतानं रामाच्या चिंतनामध्ये नित्य रथ केलं होतं. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. भक्तीमध्ये सातत्याला फार किंमत असते. सगळं नगरच राम 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 करत होतं. भगवंताच्या नामाच्या मध्ये त्याला आनंद मिळत होता आणि म्हणून भरताला धन्यता वाटली. जसं सगळे भक्ती ज्याच्या नावानं लोक भक्ती करायला लागली की त्याला धन्यता येते. आपल्याकडं प्रसिद्ध अभंग आहे, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. नंदीग्राम हितामध्ये जागवतं, नामाचं चिंतन करायचं म्हणून धन्य भक्ती प्रतापे भरत. भरताला धन्यता प्राप्त झाली आणि सगळेजण सौभाग्यानं नांदायला लागले. हो नाही नाही दुर्दशा कोणी नवती मानसा. हरी राम भजने उल्हासा सावकाश नांदती. कुणाला हीनता नाही, कुणाला दीनता नाही, कुणी गरीब नाही, कुणी श्रीमंत नाही, कुणी म्हातार नाही, कुणी तरुण नाही, कुणाला दुःख नाही, कुणाला दारिद्र्य नाही. सगळीकडं एकभाव होता. हे भरताच्या मुळे झालं. सर्वांना सारखाच आनंद मिळायचा, कारण रामामध्ये त्रुटी नाही. अशा रूपाचा आनंद भरतानं नंदीग्रामाला दिला. अक्षराचे खरे नाणे वा जैसे देणे तैसे घेणे पुन्हा हिरले असे नाही. हनुमंतराया त्या नंदीग्रामाच्या बाजारात गेले. बाजारात असणारा विचार केला की बाजारात तर नेहमी द्वैत असतं. घेणारा जास्त किमतीनं घेतो आणि विकणारा कमी किमतीनं घेतो. द्वैत आहे तिथं. कधी कधी एखादा दलाल आला तर फसवतो. हनुमंताला वाटलं की नंदीग्रामातला व्यापार कसा आहे तो पाहण्यासाठी आला. पुन्हा विचार करतो या बाजारामध्ये किंवा व्यापारामध्ये जगतामध्ये काय काय असतं त्याचे विचार ऐका. एकची वस्तू देता घेतात एक बोलाचीच कथा एका वाचून सर्वथा बुझी वारता असे ना. पाहिलं त्या हनुमंतानं बाजार. कमी किंमत नाही ना जास्त किंमत नाही, जसं घेतलं तसंच द्यायची. राम घ्यायचा आणि रामच द्यायचं. मेथी असल, कोथिंबीर असेल, कांदा असल, मुळा असल, भाजी असल, हे सगळं त्यांचं काय झालं होतं. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. त्यांनी गिरायक बी कांद्याला रामच म्हणायचं, भरत बी व्यापारी बी रामच म्हणायचा. त्याच्यामुळं कुणाला ऊन नाही, नफा नाही ना तोटा नाही. नफा बी राम आणि तोटा बी राम. वाचा कृपा हे सर्वस्वे नेताना लगे पळ घेऊन सगळं जात. हनुमंताला गोड वाटलं. काहीतरी बरेच बाजार बघितले होते हनुमंतानं. सीतेच्या शोधासाठी लंकेतला बाजार बघितला होता. तिथं सगळे दलालच होते महाराज. द्वैत द्वैत द्वैत. ह्याचं त्याला सांगत नव्हते, त्याचं त्याला सांगत नव्हते. दुजे पण दे दलाल.
देतानाच असणारं घेण्याच्या भाषेतलं बोलत होते. दुजेपणे म्हणजे देतानाच आपल्याला किती मिळेल अशा भूमिकेतनं देत होते. आता बरंच बंद झालं. नाहीतर पोरग म्हणत होतं लग्नाची चिठ्ठी आली बापा किती आयर करू. ते म्हणजे आपली यादी काढ बरं त्यानं किती केलं. म्हणजे देतानाच विचार करायचा ते किती देईल. ह्याला दुजेपणाचा दलाल म्हणतात. इथं सगळं रामच परिपूर्ण असल्यामुळं कुणाला फसवण्याचा संबंध नाही. ठकू पाही आळमाळ हे द्वैतास्वरूपी दलाल मात्र फसवतात, सगळ्याला ठसवतात, आपला असणारा साधन करतात. पण इथं मात्र कुणी नाही हे हनुमंतानं पाहिलं. जेथे त्याची उडी पडे सर्वस्वेसी जीवित बुडे काही उपाय न चले पुढे पडे रोकडे अनर्थी. जीवनामध्ये जर दलालानं उडी टाकली तर मोठा अनर्थ होतो, मोठा अनर्थ होतो. बाजारातला अनर्थ होत नाही. लय लय 1000 पैशाला बुडव हानला किस्सा म्हणाईल. पण आपण म्हणतो खिशातलं गेलं कर्मातलं गेलं काय. बाजार नाही एवढा धोका देत महाराज. पण या जगतामध्ये मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि या मनुष्य जन्मामध्ये जर द्वैत नावाचा दलाल आला, मी आणि माझं, तू आणि तुझं, अहम आणि ममता याला म्हणतात. अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पवतीच बापुडी ते जन्म मरणाच्या धोतडी ढवळीत गेले. अनंत जन्माचा नरक भोगावा लागतो. म्हणून इथं द्वैत नावाचा दलाल येऊ नये. सर्वम खर्विदम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी महावाक्य हे आपल्याला सगळं शिकवतात. दुसरं काहीच नाही, फक्त एक परमात्मे. तुकोबरे म्हणतात दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा. वाचा मंगलू मंगलू नंद भाषा सवेग निवटू पाहे गसा प्राणिया न करे ससा दलाल ऐसा द्वैताचा. कानडी लोकातले दलाल चाट्यांची भाषा बोलायची. त्या भाषेमध्ये त्यांच्या ठराविक सांकेतिक आकडे असायचे. आंगळू मंगळू. मी कोशात बघितलं आंगळू म्हणजे 10 आणि मंगळू म्हणजे 8. कशा पाय कोण ठो. एखादं गिरायक आलं, वस्तू असते 8 रुपयाची आणि गिरायक जर भोळं दिसलं तर मग त्या पोरानं विचारायचं, त्या कामगारानं मालकाला विचारायचं, मालक गिरायक आलं, त्याने ते हेरायचं गिरायक भोळ आहे का. मग त्या गिरायकाला त्या गड्यानं विचारायचं मालक अंगळू का मंगळू. मैयानं सांगायचं मंगळू नाही अंगळू. मंगळू म्हणजे 8 रुपयाची वस्तू 10 रुपयाला दे, हान 2 रुपये. आता पूर्वीच्या काळातले 2 रुपये काय धडे होते का. तसं त्यांची भाषा सांकेतिक असायची. अलीकडचे दलाल तर ती भाषा बी कळू देत नाही. सगळे शिकले दलाल झाल्यासारखं. म्हणून त्याने आपला हात काप फडक्यात घालायचं आणि बोट दाबून काय करायला लागले, ती भाषा शिकले. मला काही येत नाही म्हणून सांगत नाही. भरत नगरी लोक चतुर स्वयंउदयमय कांगवीर होता द्वैताचा संचार वृत्ती सत्वर छेदिती. भगवंत चतुर आहे, भगवंताचे भक्त चतुर आहे. चतुराचे संगती किंवा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. भरताच्या नगरातले सगळे लोक चतुर होते. द्वैत नावाचा दलाला तर त्याला वृत्तीतच येऊ देत नव्हतं. वृत्ती नावाचा दरवाजा असतो. प्रत्येक इंद्रियाला वृत्ती असते आणि त्या वृत्ती त्यांनी हरिरूप केली होती. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझी हरिवृत्ती राहू. भरताच्या नगरातल्या सगळ्यांची वृत्ती हरिरूप झालेली होती. म्हणजे वृत्तीचा दरवाजा हरीनं बंद केला होता. त्याच्यामुळे द्वैताला जागाच नव्हतं. आला तर मग ते मुंडकं छेदून घेत होतं. वृत्ती सत्वर छेदितवाचा एक एक उदी माईसा आकळी सगळी आकाशा द्वैताची ते कोणाशा राम परेशान नटले. हिंद केसरी कवा होतो. सगळे पैलवान पाडावं लागत नाही त्याला. हिंद केसरी एक पैलवान पाडला की सगळे जेवढे भारतात देश आहेत, राष्ट्र आहेत, त्या सगळ्या पैलवानाला पाडल्यासारखं असतं.
कारण त्याला हिंद केसरी म्हणतात, कारण ते एकमेकाला पाडत वरले असते. शेवटच्या पैलवान संपलं, तसा शेवटचा पैलवान आहे परब्रह्म परमात्मा. त्याला जर याने आपल्या हृदयामध्ये अडकावून ठेवलं, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडला, मग जगत राज कुठं जातं महाराज? जगाचं निमित्तोपादान कारणच आकळलं तर मग जग का राहील? म्हणून एक एक उदी मैसा आकळी सगळिया आकाश आकळतो असा अर्थ नाही घ्यायचा. आकाशाचं अधिष्ठान आकळतात. अधिष्ठान आकळलं की मग त्याच्या माध्यमातून असणारं अध्यस्त वस्तू आकळली जाते आणि त्याच्यामुळं द्वैत तिथं येतच नाही. कारण द्वैत आकाशात असतं म्हणून द्वैताची तिथे कोण दशा का? तर हे भक्तजन नंदीग्रामाचे परम म्हणजे श्रेष्ठ, परेश म्हणजे परादी वाचेचा विषय न होणारा भगवान त्याच्या ठिकाणी विनटले म्हणजे एकरूप झाले. वाटवटिया चौबारे कथा कीर्तन चौपरे गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे ज्ञानरूपानं भक्तिरूपानं सगळीकडे राममय अवस्था झाली. हनुमान हाटवटीला चौकामध्ये इकडं तिकडं सगळीकडं फिरलं, पण राम 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 एवढा आनंद झाला होता की त्याच्यामुळं नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे हृदय प्रकटे रामरूप सगळं असणारं आकाश तिथं ओलावा तिथं असणारा निर्माण झाला. ब्रह्ममय अवस्थेचे थेंबुटे पडू लागले. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घनवोनी निर्विकार जनी सुस्थिर. भरताच्या मनात आनंद झाला, शून्यत्व बुडालं. शून्य म्हणजे काहीच नसणं. अज्ञानानं पाहिलं तर ब्रह्म दिसत नाही म्हणून ते म्हणतात काहीच नाही. ज्ञानी लोक म्हणतात माया नाही म्हणून तिला बी शून्य म्हणतात. पण ज्ञानाला ब्रह्म आहे आहे हा शब्दच ब्रह्म आहे. अस्ति अस्ति भाती प्रियातला आहे, अस्ति म्हणजे आहे तेच ब्रह्म आहे. पण जे अज्ञानी असतं त्याला म्हणतात देवच नाही म्हणून त्याच्या नावानं ब्रह्माला शून्य म्हणतात. आणि माया नसतेच हे त्रिकाला अबाधित आहे. आमच्या संतांना माहित असतं म्हणून माया एक शून्य आहे. मग काहीच नसलेलं शून्य म्हणजे माया जगाच्या दृष्टीनं अलक्ष्य आहे. त्या ब्रह्मशून्यामध्ये एकरूप झाली, त्याला म्हणायचं शून्यत्व बुडालं. म्हणजे माया संपली ब्रह्म उरलं अशी दशा झाली म्हणतात. गरजता राम नावे कलोळे गगन घेती महुरले मोसे पळी लगडो निघाले ऐके झाले हरिरंगी. रामाच्या नामाचा गजर करत असताना सगळीकडे आकाश ब्रह्ममय झालं. सगळे भक्तजन हरिरंगामध्ये तल्लीन झाले आणि सगळीकडे आनंद झाला. कुणाला? हनुमंताला आनंद झाला. कसा? भरताचं नंदीग्राम पाहिलं आणि सगळे एकाग्र झाले. अशी ज्या वेळेला दशा होते त्यावेळेला त्या भरताची काय दशा असेल, त्याची काय दशा असेल? पाहता 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 ते बी तद्रूप झाले. चिंतने चिंतने तद्रूपता. आता ती तद्रूपता हनुमंतामध्ये झाली, ती तद्रूपता भरतामध्ये झालेली आहे. म्हणून आता भरत हनुमान एकदम सावध होणार आहे, उत्थानावस्थेवर येणार आहे आणि त्याला राम भरत म्हणजेच राम दिसणार आहे. त्यातले दोन अर्थ आहेत. नाही कळलं तर एका रंगाचे होते, एका पिंडाचे होते आणि कळलं तर देवते संत देवते संत. म्हणून हनुमान त्या भरतासंग भांडणार आहे. भांडणाची कथा आहे. भांडण लय चवीनं ऐकायचं नसतं, सरसारा ऐकायचं सोडून द्यायचं. कारण ते शेवटी रामन हनुमान एकच आहे. म्हणून सगळ्या वाचकांनी पुकारलं या 4-2 ओळ्या मिळेल तर घ्या. सकळांच्या पायी माझी दंडवत एवढी विनंती करतो. पुढचं नाही सांगत.